वेलकम ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. आता आपण आपले नवीन लेसन ज्याचं नाव आहे आपले भावनिक जग म्हणजे अवर इमोशनल वर्ल्ड. सो व्हॉट इज मेन बाय अवर इमोशनल वर्ल्ड? सो सी त्याच्यामध्ये आपण बेसिकली आपण बघूया की ह्याच्यामध्ये बघा आपण या पिक्चर्स मध्ये जर बघितलं आपण बघा 1 2 3 4 5 6 या 6 मध्ये बघा या 1 2 3 4 5 6 या 6 मुलांकडे जर आपण बघितलं तर आपल्याला बघा ह्यांच्यामध्ये वेगवेगळे एक्सप्रेशन किंवा वेगवेगळ्या भावना आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतात. भावना म्हणजे काय? तर बघा हा ह्याला रागवलाय, ह्याला भीती वाटत आहे, हिला खूप आनंद झालाय, तर ह्याला हा सुद्धा घाबरलाय, तर आणि हा विचारात पडलाय आणि ही थोडी आनंदित आहे किंवा कन्फ्युज असल्यासारखं आपण बघू शकतो. सी 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 व्हॉट वी कॅन सी. सो आपण काय बघू शकतो? सो देर आर द मेनी इमोशन्स, मेनी feelings that we have, and the feelings basically leads to the emotions. म्हणजे आपल्याला जे काही भावना येतात ते आपल्याला नंतर म्हणजे जे काही विचार येतात किंवा जे काही आपल्याला जाणवतं ते आपल्याला नंतर आपल्या भावनांमध्ये ते सुद्धा आपल्याला दिसून पडतात. सी कसं कसं तर बघा आता समजा आता सपोज फॉर एक्झाम्पल आपण एक घेऊया की आपण कुठेतरी गार्डन मध्ये ओके गार्डन मध्ये आपण खेळत आहोत राईट आणि सडनली त्या गार्डन मधून एक साप आला आणि आपल्या समोर उभा राहिला राईट. एक साप आला आणि आपल्या समोर तो बेसिकली थांबला आपल्या समोर आणि तो आपल्याकडे बघतोय आणि आपण त्याच्याकडे बघतोय. तर आपण काय करू? आपण घाबरलेलो असो का आपण एकदम अरे बाबा बाबा साप आला असं करणार आपण? आपण सर नक्कीच घाबरलेले. राईट. आपण सगळे घाबरलेले असतो. प्लस अजून एक एक्झाम्पल आपण दुसरा एक्झाम्पल घेऊया. दुसरा एक्झाम्पल आपण असं घेऊया की आपण ना रस्त्याने चालत आहोत किंवा सायकल आपण चालवत आहोत आणि अचानक अचानक एक कुत्रा आहे तो आपल्या मागे भव भव करत आपल्या मागे आला आणि जो कुत्रा आपल्यासोबत पळतो आणि आपल्या मागे तो चावायला आपल्याला त्या चावण्याच्या हेतूने तो आपल्या मागे पळायला आला. तर आपण काय करतो? घाबरलेलो असतो का आपण आनंदित असतो? का आपण सर घाबरलेलो. राईट आपण घाबरलेलो असतो राईट. हे तर झालं घाबरण्याचं एक एक्झाम्पल. नंतर नंतर बघा नंतर आपण काय करतो की आपण आपल्यामध्ये बघा आपल्या आईने जर आपल्या मम्मीने किंवा आपल्या आईने एक दिवस आपल्याला न सांगता आपल्याला सरप्राईज म्हणून आपल्याला गुलाबजामुन बनवले किंवा सरप्राईज म्हणून तिने आपल्याला काहीतरी चॉकलेट वगैरे दिले, तर आपल्याला कसं वाटेल? तर चांगलं वाटेल राईट. दॅट सर टाइम वी विल आनंद. बी येस दॅट टाइम वी विल बी हॅपी राईट. दॅट टाइम वी विल बी हॅपी. परंतु बघा नंतर आपल्याला समजा की एखाद्या गोष्टीमध्ये समजा की कोणीतरी आपला मित्र आपल्याला चिडवतोय किंवा आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल पण आपल्याला भेटली नाही किंवा बेसिकली अशा काही गोष्टी झाल्या की ज्याच्यामुळे आपल्याला हळू-हळू काय आला राग यायला लागला. तर त्यावेळेस आपण काय होतो तर आपण अँग्री झालेलो आपण बोलतो ॲट दॅट टाईम वी वी बिकेम द अँग्री म्हणजे काय आपल्याला राग आलेला असतो राइट. आणि कधी-कधी तर आपल्याला प्रोग्रेस कार्डवरून भीती वाटते, की आता आपल्याला बाबा मारतील किंवा मधुमक्खी आलेलं तर आपल्याला भीती वाटेल कारण ते आपल्याला चावतील. नंतर आपल्याला स्टडी करताना आणि कधी-कधी आपल्याला कन्फ्युजन म्हणजेच काय? तर आपण थोडे विचारामध्ये अडकलेले असतो. कन्फ्युजन त्याला आपण म्हणतो किंवा विचारामध्ये अटकलेले आपण असं बोलवतो. जेणेकरून काय म्हणजे आपल्याला काय करायला हवं आणि काय नाही. बघा कधी-कधी आपण त्या विचारामध्ये नक्की फसतो. म्हणजे कसं? आता बघा आपल्या आपल्या परीक्षा तर आलेल्याच आहेत. बघा आपल्या परीक्षा आता समजा फॉर एक्झाम्पल आता उद्या आपली परीक्षा आहे. परंतु आज आपल्याला कुठेतरी परंतु आज आपला बर्थडे सुद्धा आहे. बघा, दुसऱ्याच दिवशी आपली परीक्षा आहे आणि आज आपला बर्थडे. तर आपण थोडे कन्फ्यूज होतो ना, की बाबा आता मी बर्थडे सेलिब्रेट करू का अभ्यास करू? बर्थडे सेलिब्रेट करू का अभ्यास करू? तर ह्याच्यामध्ये नाही आपला व्यवस्थित अभ्यासही होत, नाही धड आपला बर्थडे सेलिब्रेट होत. का? कारण तेव्हा आपल्याला भीतीही असते. कारण तेव्हाच आपल्याकडे 2 इमोशन असतात. कारण उद्या परीक्षा आहे, या हेतूची आपल्याला भीती सुद्धा असते आणि आज आपला बर्थडे ह्याचा आपल्याला आनंद सुद्धा असतो आणि दोघे एकसाथ आल्या कारणाने आपण थोडे काय होऊन जातो कन्फ्यूज होऊन जातो. आपण थोडे विचारामध्ये कन्फ्यूज होऊन जातो. म्हणजे आपण थोडा विचारामध्ये असंतुलित होऊन झालो असं म्हटलं तरी चालेल. राइट. सो दिस इज द थिंग. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो. सो हे जे काही गोष्टी आहेत, तर बघा ह्याच्यामध्ये आपण बोलतो ह्याच्यामध्ये प्रत्येक एक भावना म्हणजे प्रत्येक एक इमोशन हे कोणत्या ना कोणत्या कार्यास्पद किंवा कोणत्या ना कोणत्या घटना ते निगडीत असतात. म्हणजे बघा मी काय म्हणतोय लिसन टू मी केअरफुली. आय एम सेइंग की एव्हरी इमोशन्स ओके एव्हरी इमोशन एव्हरी फीलिंग is related or considered or comes from some actions or it is related or it is lead by some actions or some इव्हेंट म्हणजे कोणत्या ना कोणत्या घटनेमुळे किंवा कोणत्या ना कोणत्या कार्यामुळे
ते जे इमोशन्स आहेत ते आलेले आपण बघू शकतो. लेट्स गो, आपण त्याच्याच बद्दल आपण बघूया. तर आतापर्यंत आपण बघितलं होतं की कोणते कोणते इमोशन्स आपल्याला आहेत. आता त्यांचं कारण काय आणि हे इमोशन्स आपल्याला काय 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 घडवतात ते आपण आता बघणार आहोत. ठीक आहे, सो लेट्स गो. बघा, पहिला आपली लाईन आपण बघूया. द ह्युमन नेचर हॅज द मेनी डिफरंट ऍस्पेक्ट. समटाइम्स द पर्सन गेट्स अँग्री, at the another time he is ready to forget and forgive easily. At the time he is jealous. At the time he is loving. Sometimes he acts selfish, but sometimes he is willing to make the sacrifice for the other and come forward to help. The anger, joy, sorrow, jealousy, disappointment, fear, etc. are all emotions. म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं की बघा, कधी कधी माणूस हा कसा होतं, माणूस हा कधी कधी बघायला गेला तर बघा, आपण मराठीत पण वाचूया. तर बघा, माणसाचा स्वभाव हे वेगवेगळे असतात आणि त्यात किती पैलू असतात हे आपण बघू शकतो. म्हणजे कसं कसं बघा, कधी कधी माणूस हा खूप रागवलेला असतो. कधी कधी तो उदारपणे क्षमा करतो. त्याला कधी कोणाबद्दल मत्सर वाटते, तर कधी तो कोणाबद्दल प्रेम वाटतो. कधी तो फक्त स्वार्थीपणाने वागतो. तो प्रसंगी इतरांसाठीही त्याग करायला तयार असतो आणि इतरांना मदत करायला तो पुढे येतो. बघा, राग, आनंद, दुःख, मत्सर, निराशा, भीती अशा प्रकारची भावना आपल्याला असल्याचे बघू शकतो. म्हणजे बघा, कसं आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण बघूया. तर जेलसी म्हणजे काय? तर जेलसी म्हणजे बघा, आपण अ, आप अ, आपण आपण पण मेहनत करतो आणि आपला मित्र सुद्धा आपल्याला मेहनत करतो, परंतु आपल्या मित्राला किंवा आपला जो फ्रेंड आहे त्याला जास्त मार्क पडतात, परंतु आपल्याला भेटत नाही. तर आपल्याला कुठे ना कुठे त्याच्याकडे जेलसी होते. नाहीतर मग आपण बोलतो की आपल्याकडे जर कोणती चांगली सायकल असेल, राइट, आणि कोणती सायकल असेल, परंतु आपल्याहून चांगली सायकल जर आपल्या मित्राकडे असेल, तर आपल्याला काय होते, तर जेलसी होते. आपल्याला कुठे ना कुठे जेलसी होते. तर त्याला जेलसी म्हणजेच आपण त्याला इथे मराठीमध्ये त्याला काय म्हटलेलं आहे? मराठीमध्ये त्याला आपण मत्सर असं म्हटलेलं आहे. तर मत्सर सुद्धा आपण म्हटलेलं आहे. आणि नैराश्य म्हणजे कधी-कधी डिसअपॉइंटमेंट होतं आणि कधी-कधी डिसअपॉइंटमेंट म्हणजे काय आपण बोलतो, की नैराश्य, की आपण मेहनत केली, परंतु आपल्याला तशा प्रकारचे मार्क भेटले नाही. पण त्याला आपण काय म्हणतो? डिसअपॉइंटमेंट म्हणत असतो. त्यालाच आपण काय म्हणत असतो? डिसअपॉइंटमेंट म्हणजे नैराश्य. नंतर पुढचा प्रोसेस बघूया, की व्हॉट इस द थिंग टू सी द कॉपिंग विथ अवर इमोशन्स. जस्ट अ मॅन इज एबल टू थिंक. He is also emotional. We should be able to strike the balance between our thoughts and emotions. When someone hurt us, we feel sad, and this is the natural. However, we should know how bad to feel about it. If someone does something wrong, we get angry. However, we must not lose our temper. It's natural to desire something, but we must be not be greedy for it. If we think properly, or if we think properly, we can control our emotion, and emotion adjustment involves the coping with our emotions. Being able to control them, the expression them is in an reasonable manner. म्हणजे बघा, त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, की बघा, हे जे भावना आहेत, हे जेही काही भावना आहेत, म्हणजे बघा, राग येणे, जेलसी होणे, क्रोध येणे, आनंदित वाटणे, भीती वाटणे, हे सगळ्या गोष्टी कशा आहेत, तर हे सगळ्या गोष्टी आपल्या इमोशन्स आहेत, आपले भावना आहेत. आणि हे कसे आहेत, तर एकमेकांसोबत इंटररिलेटेड नाही बोलू शकत आपण. आपल्या विचारांवरती डिपेंडेंट आहेत. विचारावरती डिपेंडेंट म्हणजे बघा, आपण माणूस आपण काय करू शकतो, आपण विचार करू शकतो. आणि विचारामुळेच आपल्याला आपल्या मनामध्ये काय येतात, तर त्या विचारामुळेच आपल्यामध्ये भावना येतात आणि त्याच भावना बेसिकली आपला म्हणजे मीन्स आय एम जस्ट सेइंग की वी आर द मॅन अँड वी आर थिंकिंग अँड वी कॅन थिंक अँड वी आर एबल टू थिंक. आपण सगळे विचार करू शकतो आणि हेच याच थिंकिंगमुळे काय होतंय, फिलिंग येत असते. त्याचमुळे भावना येत असते आणि भावनांमुळे मग नंतर आपण भावनांमुळे इमोशन्स आलेला आपण बघू शकतो किंवा त्याच भावनांमुळे आपण बेसिकली जे भावनिकता, जे राग, क्रोध, हे जे अशा प्रकारचे काही वेगवेगळे आपले मूड्स वगैरे असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या आपण एक भावना बोलत असतो की ते येत असतात. सी, इट इज ओके दॅट एव्हरीथिंग इज नॅचरल. म्हणजे बघा, हे सगळं काय निसर्गातून आलेलं आपल्याला. आपण कधी म्हणजे आपण बघा, ऑब्व्हियसली आपल्याला जर कोण मारलं किंवा आपल्याला कोण काय बोललं तर आपला राग येतोच, राईट. दुसरी गोष्ट अशी आहे की
कोणी जर आपल्या मनासारखी गोष्ट झाली नाही, की आपल्याला दुःख होतं. तेही बरोबर आहे. परंतु बघा त्याच्यामध्ये पण अजून एक गोष्ट अशी आहे, की असं आहे, की आपल्याकडे वस्तू नाहीये, परंतु त्या समोरच्याकडे म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, की आपल्याकडे सायकल आहे, परंतु आपल्या मित्राकडे आपल्याहून खूप चांगली सायकल आहे. तशी सायकल माझ्याकडे हवी होती. परंतु अशा प्रकारची जी गोष्ट, अशा प्रकारचा भेदभाव किंवा अशा प्रकारचं डिसअपॉइंटमेंट किंवा अशा प्रकारचे जेलसी ठेवणं अ, आपण ठेवतो. हे सगळं नॅचरल आहे. परंतु परंतु ह्यांच्यामुळेच आपलं नुकसान सुद्धा होणं भाग आहे. म्हणजे नुकसान म्हणजे कसं, की बघा जर आपण जेलसी असू, तर जेलसीमुळे आता सपोज फॉर एक्झाम्पल ए जो मुलगा आहे याच्याकडे एक सायकल आहे, परंतु बी जो मुलगा आहे त्याच्याकडे गिअरवाली सायकल आहे आणि चांगली सायकल आहे. तर बघा बेसिकली काय होणार, तर ए हळू त्या बी सोबत बोलणार नाही. परंतु ए आणि बी हे दोघे चांगले मित्र आहे. परंतु परंतु बघा फॉर एक्झाम्पल कसं होतं ते आता बघूया आपण. सी येस येस, व्हॉट वी आर सेइंग आपण सगळे बोलत होतो, की हे बघा म्हणजे ए जो मुलगा आहे, एचा सर्वात बेस्ट फ्रेंड आहे बी. परंतु बी कडे एक चांगली सायकल आहे आणि ए कडे तेवढी सायकल नाहीये, राइट? चांगली सायकल नाहीये. तर ए काय करणार, हळू अशा प्रकारचे हळू एच्या मनामध्ये जेलसी येणार. ते नॅचरल आहे. कारण एला आवडणारी सायकल ही बी कडे आहे. ते नॅचरल आहे. परंतु तर मग एला जी सायकल आवडते, तर बेसिकली कसं, तर एला जी सायकल आवडते ती बी कडे आहे, राइट? आणि मग त्याच्यामुळे हळू काय होणार, की एला वाटणार, की मला पण ती सायकल हवी होती. मग मुझे भी वो सायकल चाहिए. ऐसा इवन आय वॉन्ट दॅट सायकल. तर अशा प्रकारचे ए मध्ये थोडे फीलिंग्स येणार. दॅट इज नॅचरल. बट त्याच्यामुळे यांच्या दोघांच्या फ्रेंडशिपमध्ये काही फ्रेंडशिप तुटू नये किंवा फ्रेंडशिपमध्ये काही डिफरन्सेस येऊ नये ह्याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणूनच आपल्याला त्यांनी काय बोललेलं आहे, दॅट्स वाय दे सेड की सी even the feelings and even the expression are natural, but if we think properly we can control our emotions. परंतु आपण जर नीट विचार केला तर आपले जे इमोशन्स आहेत म्हणजे आपले जे भावना आहेत ते आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. दॅट वी कॅन कंट्रोल, राईट? कंट्रोल करू शकतो म्हणजे त्याच्यावरती आपण व्यवस्थित त्याच्यावरती आपण त्यांना वेळ घालू शकतो किंवा त्याच्यावरती आपण त्यांना बरोबर विचार आवरता येतात. म्हणजे भावनांमुळे विचारीपणाने भावना आवळता येतात आणि त्यांच्यावरच संयम ठेवता येतो. भावनांशी अशा रीतीने नियंत्रण ठेवावे व भावनांचा मेळ घालता येतो. त्यांच्या योग्य रीतीने व योग्य प्रमाणात व्यक्त करणे हे भावनिक समयोजन होय. So see what they are saying. सो दे आर सेइंग, ते काय म्हणतात ते, की जे काही आपले इमोशन्स आहेत, जे काही आपल्या भावना आहेत, ते व्यवस्थित आपण ॲडजस्टमेंट करणे आणि जेव्हा गरज भासेल किंवा जेव्हा ते बोलायची गरज आहे, तेव्हाच ते बोलणे. अन्यथा ते बोलू नये. या प्रकारचा आपल्याला नेहमी विचार करावा लागतो आणि त्याचमुळे आपल्याला बघा म्हणजे त्यांनी काय बोललं, की हे जे भावना आहेत म्हणजे राग येणं, आनंदित वाटणं, ग्रीडी, हॅपीनेस, सॅड म्हणजे काय, की अँग्री, सॅड, jealousy, disappointment, joy, sorrow, this every fear, every emotion म्हणजे काय, की राग, आनंदितपणा, भीती, क्रोध, नंतर आपण बोलतो डिसअपॉइंटमेंट म्हणजे निराशा आणि भीती. तर हे अशा प्रकारचे जे काही इमोशन्स आहे, अशा प्रकारचे जे काही भावना आहेत, ते आपण जर व्यवस्थित विचार केला, तर त्या व्यवस्थित विचाराला आपण कंट्रोल करू शकतो. त्या सगळ्यांना आपण कंट्रोल करू शकतो. त्यांना आपण कुठे ना कुठे सांभाळू शकतो, तैनात करू शकतो. म्हणजे त्यांना आपण आवरू शकतो आणि जिथे त्यांची गरज आहे, तिथे त्या भावनांचा आपण वापर करू शकतो. म्हणजे बघा कधी-कधी काय होतं, कधी-कधी बघा, कधी-कधी चुकून आपण रागामध्ये हे वाला आपण तर नेहमी सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण बघा, कधी-कधी आपण काय करतो, आपली आई आपल्याला काहीतरी बनवून देत असते, परंतु रागामध्ये आपण आपल्या आईला बोलतो, "अगं, तुला तर काय समजतच नाही," असं-तसं हम लोग बोलते हैं. तो व्हाट वी कैन से, तो हम लोग हमारी माँ को बोलते हैं कि माँ आपको कुछ पता नहीं, आप बोलो ही मत इस बारे में। ऐसा हम लोग बोलते हैं। लेकिन थोड़ी देर के बाद अगर हम लोग शांति से जब भी हम सोचते हैं, म्हणजे थोड्या वेळानंतर जेव्हा पण आपण विचार करतो, शांतीमध्ये विचार करतो, तेव्हा आपल्याला कळतं की नाही, मम्मी बरोबर बोलत होती. नहीं, माँ जो बोल रही थी वो सच में बराबर ही
बोल रही थी. तो ये देखो मतलब क्या हुआ, की माँ ने जो बोला था म्हणजे आईने जे काही आपल्याला सांगितलं होतं ते बरोबर होतं. परंतु आपण रागाच्या भरात आपल्याला पटत नव्हतं म्हणून आपण काय करत होतो आईला काहीतरी उलटं-सिधं बोललो. तर ह्याच्यामध्ये चुकी कोणती कोणाची? तर आपली. परंतु बिचारी आई आपली ती गपचूप ऐकून घेते आणि ती ती आपल्याला मग गपचूप ऐकून घेते आणि नंतर ती आपल्याला काय बोलते, जेव्हा तुला समजेल तेव्हा तुला कळेल, की मी काय बोललो होतो. तर बघा अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. त्याचमुळे आपल्याला आपले जे राग वगैरे आहे किंवा लोभ वगैरे आहे किंवा आनंद वगैरे आहे, या सगळ्या भावनांवरती आपल्याला काय करावं लागतो, एका प्रमाणात आपल्याला अ, या सगळ्या भावनांवरती एका प्रमाणात आपल्याला कंट्रोल करावा लागतो. आपल्याला त्याच्यावरती आवारावा लागतो. पुढचं बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, भावनांचा योग्य मेळ घालण्यामुळे आपले व्यक्तिमत्व संतुलन बनते. इतरांना समजून घेण्याची आपली क्षमता वाढते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. इतरांना अवकारण दोष देणे, त्यांच्याशी उणीधुनी काढणे, त्यांच्यावर मत्सर करणे, त्यांचा यश सहन न होणे व या दोषांपासून आपली सुटका होते. आपण आनंदी राहतो. इतरांशी जवळून घेण्याचा आपली वृत्ती वाढते. नंतर आपल्यातली हेकेखोरपणा कमी होतो. म्हणजे बघा त्यांनी व्हॉट दे आर सेयिंग सो व्हेन वी लर्न टू कॉप व्हेन वी लर्न टू कोप our emotions, our personality became the balance. Our ability to understand the other increases, and we can overcome the adverse conditions. Then we became the free from the faults such as the blaming the others unnecessary, calling them name, and calling them name, and not being able to tolerate their success, and we became the happy, and our ability to relate to others improves, and we learn not to be stubborn. म्हणजे बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलं, तर त्यांनी आपल्याला सांगितलं असे हेकडेपणा आपला कमी होतो. तर बघा बेसिकली ह्याच्यामध्ये काय बोलू शकतो, तेव्हा जेव्हा पण आपण राग, क्रोध हे बघा म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बोलू शकतो, की जेव्हा पण आपला राग येतो तेव्हा राग आपण शांत केला पाहिजे. कारण बघा रागामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रागामध्ये कधी-कधी आपण आता आपण मोठे आहोत तर आपल्याला माहितीच आहे. रागामध्ये कधी-कधी आपण आपल्या मित्राला किंवा रागामध्ये कधी-कधी आपल्या ताईला किंवा रागामध्ये आपल्या वडिलांना किंवा रागामध्ये आपण कधी-कधी आपल्या आईला बरंच काही बोलून टाकतो. "अगं तुला काय समजत नाही, अहो तुम्हाला काय समजत नाही, मी जे बोलतो ते बरोबर आहे." अशा प्रकारचं आपण रागामध्ये बोलतो. परंतु आपण हे विसरतो, की आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे, बरोबर? आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांचं ऐकून घेणे बरोबर आहे. आता बघा फॉर एक्झाम्पल आता अजून एक दुसरा एक्झाम्पल घ्या. आपण सगळे काय करत आहोत? गेम खेळत आहोत. आपण सगळे काय करत आहोत? गेम खेळत आहोत. बघा आता बघा इंडियाची मॅच आहे. इंडियाची मॅच जर हरली, तर आपण सगळेजण काय करतो, जे जे लोकं खेळतात आहे, म्हणजे धोनी खेळतोय, कोहली खेळतोय, त्यांना आपण काय बोलतो, "अरे ह्याला येतच नाही, ह्याला काढून टाकलं पाहिजे." असं तसं आपण त्याच्यावरती बोलतो. परंतु तेव्हा जेव्हा इंडियाची टीम जेव्हा जिंकते, चांगल्या स्कोरनी जेव्हा जिंकते, तेव्हा आपण सगळे काय करतो, की बोलतो, "अरे नाही, नाही, नाही. इंडियाची टीम चांगली आहे. इंडियाची टीम ही चांगली आहे, की ती जिंकली." हे बघा, हे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे सगळं आपण एक्सपिरियन्स केलंय. तर त्याच प्रकारचा एक्सपिरियन्स जर आपण बघायला गेला, तर हे कसं आहे, तर बघा म्हणजे काय झालं, की जेव्हा आपल्याला राग येतो, तेव्हा आपण त्या व्यक्तींना दोष देतो. परंतु जेव्हा आपण आनंदित असतो, तेव्हा त्या व्यक्तींची आपण वाह करत असतो. तर हे किती बरोबर आहे आणि किती चुकीचं आहे. तर बघा, जेव्हा आपण रागात असतो, की आपल्याला डिसअपॉइंटमेंट होतं, तेव्हा आपण काय करतो, की आता बघा हा बेसिकली खेळ आहे. हा खेळ आहे. धिस इज गेम. हा कधी कोण ना कोण ह्याच्यामध्ये 2 पॉसिबिलिटी असतात. एक तर आपण जिंकू, एक तर आपण हारू. बघा, तर धिस इज नॉर्मल. एक तर आपण जिंकू शकतो, एक तर आपण हारू शकतो. बघा, आता बघा त्यांच्यावरती रागवायचा बेसिकली हे येऊ शकत नाही म्हणजे कारणच नाही. कारण बघा, कारण त्याच प्लेयरमुळे आपण कधीतरी इंडिया हा जिंकला सुद्धा होता हे आपल्याला हे आपण विसरता कामा नये. म्हणजे काय व्हॉट आय एम सेयिंग की म्हणजे आय एम जस्ट सेयिंग की बेस्ट एक्झाम्पल वी विल टेक द इंडियन क्रिकेट टीम. आपण भारताची जी क्रिकेट टीम आहे त्याच्याबद्दल बघूया. बघा, त्याच्यामध्ये कसं होतं जेव्हा इंडियन क्रिकेट टीम जिंकते, भले ते आपली वुमन्सची असो किंवा भले आपले मेनचे असो, म्हणजे भले ते स्त्रियांची फिमेल क्रिकेट टीम असो किंवा मेल क्रिकेट टीम असो. म्हणजे जेव्हा ती जिंकते, तेव्हा आपण सगळेजण त्यांचे वाह करत असतो. परंतु जेव्हा ती हारते, तेव्हा आपण सगळे बोलतो, "अरे क्रिकेट टीम व्यवस्थित नाहीये, ह्यांना खेळता येत नाही, दुसरे लोकं घ्या." असं-तसं आपण काही ना काही
हम कुछ ना कुछ तो बोलते रहते हैं। तो ये कितना अच्छा है और कितपत ये सही बात है, तो ये सोचने की हमें ज़रूरत है। क्योंकि क्योंकि देखो, जब हम लोग गुस्से में रहते हैं तभी हम लोग उनको नाम रखते हैं, जब हम लोग गुस्से में रहते हैं तो हम उनसे नाम रखते हैं, लेकिन जब भी हम खुश रहते हैं तभी हम उनको सब कुछ देने के लिए तैयार रहते हैं। जब भी हम लोग खुश रहते हैं तभी हम लोग उनको सब कुछ देने के लिए तैयार रहते हैं। उसी प्रकार देखो, इस वजह से क्या हो रहा है कि हम लोग म्हणजे याच्यामुळे काय होतं, तर आपण बेसिकली डिसबॅलन्स होतोय. डिसबॅलन्स होतोय म्हणजे काय, की आपण आपल्यावरती नियंत्रण राहत नाही. कारण बघा, रागामध्ये माणूस हा कोणालाही काहीही बोलून टाकतो. रागामध्ये माणूस हा कोणालाही काहीही बोलून टाकतो आणि जेव्हा तो माणूस खुश असतो, आनंदित असतो, तेव्हा सुद्धा तो काहीही बोलतो. काहीही बोलतो म्हणजे बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपण जर खुश असू, आनंदित असू, आपण जर समजा की चांगले मार्क वगैरे आणले, तर आपल्याला आपले बाबा वगैरे असतात, ते आनंदामध्ये येऊन डायरेक्ट बोलतात, की "नाही, मी तुला सायकल घेऊन देईन किंवा असं सायकल घेऊन देईल." परंतु नंतर जेव्हा ते पूर्ण होत नाही, तर त्याचा आपल्याला राग येत असतो, राइट? आणि कधी-कधी आपण पण सुद्धा बोलतो. आपण पण सुद्धा काय म्हणतो, की आपण जर समजा की आपला बर्थडे बघा, आपला बर्थडे आणि बर्थडेमध्ये आपण काय करतो, की आपल्या मित्राला बोलतो, "अरे, मी तुला ना 2 चॉकलेट देईल." परंतु आपण त्याला नंतर एकच देतो. परंतु समजा की 1 चॉकलेट तुम्ही खाल्लं असेल किंवा काय असेल, अशा कारणामुळे ते 2 चॉकलेटपैकी एकच चॉकलेट त्याला देता आणि 1 चॉकलेट तुम्ही स्वतः खाऊन टाकता. तर बघा ह्याच्यामुळे काय होतं, ह्याच्यामुळे बघा आनंदित असताना सुद्धा आपल्याला बेसिकली अ, कोणाला काही बोललं नाही पाहिजे आणि जेव्हा आपण दुःखी असतो किंवा जेव्हा आपण रागवलेलो असतो, तेव्हा सुद्धा आपण काही बोललं नाही पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये सिच्युएशन काय होते, ह्याच्यामुळे काय होतं, की आपण ज्या गोष्टी करू शकत नाही, आपण ज्या गोष्टी करू शकत नाही किंवा ज्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्यांना आपण बढावा देत असतो. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत किंवा ज्या गोष्टी आपण करू शकत नाही, त्यांना आपण नकळत बढावा देत असतो. सो इव्हन दॅट दे आर सेयिंग की इव्हन वी डोंट नो ओर इव्हन आफ्टर वी और कळत-नकळत और समहाऊ और समवेअर विथआऊट अवर इंटिमिडेशन आणि आपल्याला न कळता आपण काय करत असतो, त्यांना म्हणजे कळत-नकळत आपण बेसिकली रॉंग चीजला, रॉंग थॉटला आपण काय करत असतो, प्रमोट करत असतो. त्यांना आपण सपोर्ट करत असतो. तर धिस इज द थिंग. त्याच्यामुळे आपल्याला काय सांगितलं त्यांनी, की आपल्याला नेहमी बॅलन्स राहायला पाहिजे. बॅलन्स राहायला पाहिजे म्हणजे ते आपल्याला संतुलित राहायला पाहिजे. म्हणजे आपण जर खूप आनंदित असू, तरी आपल्याला एकदम आपलं भान विसरलं नाही पाहिजे आणि जेव्हा आपण खूप दुःखी असू किंवा रागात असू, तेव्हा सुद्धा आपल्याला आपलं भान विसरलं नाही पाहिजे. आपल्याला नेहमी विचार करायला पाहिजे आणि आपण शांत राहायला हवं. ठीक आहे? सो धिस इज व्हॉट वी लर्न आणि हे अशा प्रकारे आपण ते बघत आहोत. ठीक आहे? त्याच्यानंतर आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत. तर बघा, त्या एक्झाम्पल मधलं आपण फर्स्ट वाला बघूया. तसे त्यांनी काय सांगितलंय, "द अँगर इस अन इमोशन लाइक द हॅपीनेस और सॅडनेस. All of us just get angry about the something at the same point of time. We get angry if something does not happening according to our wishes, or or if we were insulted. Similarly, we also get the angry if we see the someone being ill treated, and if we get angry, we often or if we cannot control our anger, it can have the adverse effect on our body or mind. We became the short tempered and the stubborn. Our attitude of a cooperation and the understanding decreases, and we hurt other. We face the consequences such as the headache, loss of sleep, and dullness. म्हणजे बघा, त्यांनी आपल्याला काय सांगितलं, की जे रागवतो आपण, राग आहे, जे गुस्सा आहे, म्हणजे आनंद व दुःख याचप्रमाणे राग हा सुद्धा एक आपली भावना आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी आणि कशाचा तरी राग आलेला असतो. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली किंवा आपला अपमान झाला, की राग येतो. तसेच एखाद्यावर अन्याय झालेला पाहूनही आपल्याला राग येत असतो. राग राग वारंवार येत असला, की अनावर होत असतो. तर त्याचे मानसिक व शारीरिक दुष्परिणाम होत असतात. आपण रागीट व हट्टी होतो. अ, सम अ, और सम अ, स सामंजस्यपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते. रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखवतो आणि आपल्याला डोकेदुखी, निद्रानाश, नंतर निरुत्साह, इतर काही परिणाम आपल्याला सामोरे जावे लागते. इतर काही परिणामावर आपल्याला सामोरे जावे लागते. दॅट वी विल लूक ॲट. ओके. तर याबद्दलचं ओके. तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय, ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं, की दुःख, सुख, इमोशन याबद्दल आता आपण बोलत आहोत. तर रागामध्ये सुद्धा आपल्याला काय केलं पाहिजे, तर रागामध्ये सुद्धा आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे. कारण
कारण राग हा कसा आहे, तर राग आपल्याला काय करतो, आपली जी मानसिकता आहे, जी आपली समजण्याची जी शक्ती आहे समजण्याची, म्हणजे समजा समजण्याची म्हणजे काय, इफ सपोज समजा की आपण आपला एक मित्राने आपल्या मित्राला बोललो, की "मित्रा मला हेल्प कर." परंतु त्या मित्राने आपल्याला हेल्प केली नाही. तर आपल्याला त्या मित्राचा काय येतं, राग येतो. बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण काय बोलू शकतो, की व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स सो बघा, फॉर एक्झाम्पल जे आपण घेतलेलं ए आणि बी म्हणजे ए वाल्याकडे जुनी सायकल आहे, परंतु बी वाल्याकडे जो मित्र बी आहे त्याच्याकडे नवीन सायकल आहे. तर ए वाला काय म्हणतो बी वाल्याला, की "तू मला सायकल दे, मला तुझी सायकल चालवायची आहे." परंतु बी वाला ते सायकल पंक्चर असल्या कारणाने तो तुम्हाला देत नाही किंवा सायकलमध्ये हवा कमी असल्या कारणाने तो तुम्हाला देत नाहीये. परंतु तुम्ही वारंवार त्याला बोलता, की "मला सायकल दे, सायकल दे." पण बी वाला तुम्हाला बोलतो, की "नाही रे बाळा, नाही रे मित्रा, मी तुला नाही देऊ शकत." तेव्हा ए वाल्याला काय होतं, राग येतो. ए वाल्याला खूप राग येतो आणि ए वाला काय म्हणतो, की "हां, माहिती आहे तुझी मोठी सायकल आली." अशा प्रकारे ए वाला बी वाल्याला बोलतो आणि त्याच्यामध्ये ए आणि बी मध्ये काय होतो, झगडा होतो. ए आणि बी मध्ये काय होऊन जातो, झगडा होतो. तर बघा, ह्याच्यामध्ये चुकी कोणाची आहे? तर ह्याच्यामध्ये चुकी ऑब्व्हियसली ए वाल्याची आहे. का? कारण ए वाल्याने समजूनच घेतलं नाही, की बी वाल्याच्या सायकलमध्ये म्हणजे ह्याच्या सायकलमध्ये हवा कमी असल्या कारणाने हवा कमी असल्या कारणाने तो तुम्हाला सायकल चालवायला देत नाहीये. परंतु ए वाल्याला काय वाटतं, की नाही, हा मला मुद्दामून देत नाहीये, कारण त्याला वाटतंय, की मी सायकलीवरून पडेल. अशा प्रकारे त्याला वाटतं. म्हणजे बघा, विचार बघा, जेव्हा आपला राग येतो, तेव्हा आपण हळू आपली गोष्टी समजण्याची जी शक्ती आहे, ती आपण काय होतो, हळू आपण काय करत होतो, ती विसरून जातो आणि आपल्याला गोष्टी कळत नकळत आणि आपल्याला गोष्टी काही कळत नाही आणि आपण मनासारखे कसेही वेडेवाकडे वागत राहतो. मग कसेही आपण वेडेवाकडे वागत असताना आपण बघत आहोत. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी वारंवार आपण बघू शकतो. या गोष्टी आपण वारंवार बघू शकतो. सो दिस इज द डिफरन्सेस. म्हणून आपल्याला सांगितलं आहे, की आपल्याला राग राग हे आपल्याला कधी कमी करायला हवे. राग हे कधी पण आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल, भलेही तो आपला नॅचरल फीलिंग आहे, भलेही ते आपल्या नैसर्गिक भावना आहे, परंतु आपल्याला त्या भावनांवरती काबू पाडणं हे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. भावनांवरती काबू पाडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. आतापर्यंतचा आपला लेसन आहे. आय होप तुम्हाला लेसन कळालं असेल. इन केस नो, यू गॅस तुम्ही विचारू शकता आणि ह्याच्या पुढचं आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे.